नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410009900 किंवा 8605523354 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. आपल्याकडे स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीसी, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, क्लास 3 असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं. बघा, त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या टॉपिकवरती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी टेस्ट सिरीज पण उपलब्ध आहे. आज आपण गणितामधील दुसरा चॅप्टर शिकणार आहोत. दुसरा टॉपिक काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. बघा, अपूर्णांकांचा बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार कसं करायचंय. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार कशी करायची. बघा, मी जर लिहिलं 07007 कोणता अंक मोठा असेल, कोणता अंक मोठा असेल. सर्व अंक काय आहेत मित्रांनो, सारखे आहेत. सर्व अंक कसे आहेत, सारखे आहेत. कारण की हा 7 काय आहे, पूर्णांक आहे. 7 काय आहे, पूर्णांक आहे. आणि या पूर्णांकाच्या वरती कितीही 0 टाकले पुढे तरी व्हॅल्यू बदलत नाही. म्हणजे सर्व अंक काय आहेत, सारखे आहेत. मी हेच उदाहरण इथं लिहिलं 3.5, 3.50, 3.500 या 3.5000. तर सर्वांचं उत्तर काय मित्रांनो, सर्वांची व्हॅल्यू कशी आहे, सारखी आहे. कारण की हा 5 जो आहे हा अपूर्णांक आहे. हा 5, हा 3 काय आहे, पॉईंटच्या उजवीकडची डावीकडची संख्या काय असते, पॉईंटच्या डावीकडची संख्या काय असते, पूर्णांक. हा पूर्णांक. या 3च्या पुढे कितीही 0 ठेवले तर व्हॅल्यू बदलणार नाही. आणि हा 5 काय आहे, अपूर्णांक. 5 काय आहे, अपूर्णांक. या अपूर्णांकाच्या पुढे कितीही 0 ठेवले तर अपूर्णांकाची व्हॅल्यू बदलणार नाही. येते लक्षात. म्हणजेच 3.5 ची जेवढी व्हॅल्यू आहे 3.5000 ची व्हॅल्यू पण काय आहे, तेवढीच आहे. पण जर मी आज 07 च्या ऐवजी 7 0 झाला, म्हणजे हा 0 उचलला आणि इथे टाकला तर व्हॅल्यू काय झाली मित्रांनो, बदलली. व्हॅल्यू काय झाली, बदलली. आणि हा 5 मी इथून उचलला आणि ह्या बाजूला टाकला तर व्हॅल्यू काय झाली, कमी झाली. 0.5 पेक्षा 0.05 ची व्हॅल्यू काय मित्रांनो, कमी आहे. 0.5 पेक्षा 0.05 ची व्हॅल्यू कशी आहे, कमी आहे. मग बघू आपण आता सॉल्व कसं करायचं. ऍक्च्युली बघा, या उदाहरणामध्ये 4 संख्या दिलेल्या आहेत. 1.1 अधिक 11.11 अधिक 111.111. किती संख्या दिलेल्या आहेत, 3 संख्या दिलेल्या आहेत. किती संख्या दिलेल्या आहेत, 3 संख्या दिलेल्या आहेत. मग आपल्याला काय करायचं, 3 पॉईंट एका खाली एक लिहून घ्यायचे. 3 पॉईंट काय करायचे, सध्या प्रेझेंटली तुम्ही काय करायचे, 3 पॉईंट एका खाली एक काय करायचे, लिहून काढायचे. या पद्धतीने 3 पॉईंट एका खाली एक लिहून काढले. आता पॉईंट पासून तुम्ही डावीकडे लिहित जायचं असतं आणि पॉईंट पासून कुठे लिहित जायचं असतं, उजवीकडे लिहित जायचं असतं. बघा, जसं की 1.1 बरोबर आहे. पहिली संख्या झाली 1.1. आता 11.11, एक इथं एक इथं, 11.11, 11.11. आता राहिलंय 111.111 राहिला. मग 1 1 आणि 1 पॉईंट पासून डावीकडे लिहित गेलो, पॉईंट पासून उजवीकडे लिहित जायचं. पॉईंट 111.111 झालं. आता राहिलेल्या जे जागा आहेत त्या जागेवर तुम्ही काय टाकू शकतात, संख्या टाकू शकतात. इथं 0 टाका. 11.11 आणि 11.110 व्हॅल्यू बदलणार नाही. 1.1 म्हणा किंवा 1.100 म्हणा, व्हॅल्यू बदलणार नाही. इथं पण काय टाकणार, 0. इथं पण 0 आणि इथं पण 0. या सर्वांची काय करायची आता मित्रांनो, बेरीज करायची. 1शी 1, 1 आणि 1 2, 1 2 आणि हा 1 3. पॉईंटच्या खाली पॉईंट, बरोबर आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायला विसरायचं नाही. 1 2 आणि हा 1 3, 1 आणि 1 2 आणि 1शी 1 म्हणजे 123.321. 123 पॉईंट काय झालं, 321. आता बघा, ही संख्या इथं पण प्लस आहे, इथं पण काय मित्रांनो, प्लस आहे. काय आहे संख्या बघा, 25.58 अधिक 222.654 अधिक 123.654. किती संख्या आहेत मित्रांनो, 1 2 आणि 3. म्हणून आपण काय करतोय, 3 पॉईंट एका खाली एक टाकतोय. 3 पॉईंट एका खाली एक टाकतोय. उत्तरामध्ये पण काय करतोय, पॉईंटच्या खाली पॉईंट टाकतोय. उत्तरामध्ये पण पॉईंटच्या खाली काय करतोय, पॉईंट टाकतोय. मग बघा, 25 ना 5 2, 25 असं लिहून टाकायचं. 25 पॉईंट किती आहे मित्रांनो, 58. 25 पॉईंट किती, 58. आता 222 2 2 2 पॉईंट पासून असं लिहित गेलो. 222.654. 654 इथं लिहून टाकला. 123 3 2 1. 123 पॉईंट किती आहे, 654. 123 पॉईंट किती आहे, 654. आता राहिलेल्या जागेवर काय टाकणार, 0 टाकून घ्या, 0 टाकून घ्या. हा 0 इथं. या सर्वांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. 4 आणि 4 8, 5 आणि 5 10, 10 आणि 8 18शी 8. हातच्याला किती गेला, 1. कॅरी फॉरवर्ड किती गेला,
1 केला, 6 6 12 12 आणि 5 17 17 आणि 18शी 8 कॅरी फॉरवर्ड किती केला 1 केला बरोबर आहे. हां पॉईंटच्या खाली काय टाकायचं आहे पॉईंट बघा 3 आणि 2 5 5 आणि 5 10 10 आणि 11शी 1 पुन्हा कॅरी फॉरवर्ड किती केला 1 केला 2 आणि 2 4 आणि 2 6 6 आणि 1 7 2 आणि 1 3 म्हणजे काय उत्तर आलं मित्रांनो काय उत्तर आलं 371.888 काय उत्तर येत आहे 371.888. पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून घ्यायचे पॉईंटच्या डावीकडच्या संख्या त्या बाजूला लिहायच्या पॉईंटच्या उजवीकडच्या संख्या उजवीकडे लिहायच्या राहिलेल्या जागेवर काय टाकून घ्यायचे 0 टाकून घ्यायचे. बघा पुढचं उदाहरण आपण सॉल्व्ह करू. काय संख्या बघा 12.5 अधिक 5.12 अधिक 123.123 किती संख्या आहेत मित्रांनो 3 संख्या आहेत. किती संख्या आहेत 3 संख्या आहेत म्हणून 3 पॉईंट काय केले आपण एकाखाली एक टाकले 3 पॉईंट काय केले एकाखाली एक टाकले. उत्तरामध्ये पण काय केला पॉईंटच्या खाली पॉईंट टाकण्याचा प्रयत्न केला. बघा 3 पॉईंट टाकले उत्तरामध्ये पण पॉईंटच्या खाली पॉईंट टाकले 12.12 पॉईंट पासून असं लिहित जाणार आहात पॉईंट पासून असं लिहित जाणार आहात बरोबर आहे 12.12. आता बघा 5.12 ना बरोबर आहे की नाही मग 5 कुठं जाईल इथं 5 पॉईंट सॉरी काय केलं होतं मी बघा हां तर आता बघा 12.5 पहिली संख्या लिहिली 12.5. आता दुसरी संख्या काय आहे 5.12 म्हणजे 5 इथं लिहायचं आहे आणि 12 कुठं लिहायचं आहे इथं 5.12. ठीक आहे तिसरी संख्या काय आहे 123.123 3 2 1 123 1 2 3 123.123 राहिलेल्या जागेवर काय टाकून घ्यायचे 0 टाकून घ्यायचे व्हॅल्यू बदलणार नाही राहिलेल्या जागेवर काय टाकून घ्यायचे 0. या सर्वांची काय करायची बेरीज 3 3 2 आणि 2 4 5 6 आणि हा 1 7 पॉईंटच्या खाली पॉईंट 3 आणि हे 2 5 5 आणि 5 10 0 कॅरी फॉरवर्ड किती केला 1 1 आणि 1 2 आणि 2 4 1 140.743 140 पॉईंट किती 743. आता ही संख्या बघा काय मित्रांनो की 896.7 अधिक 7.896 अधिक 11.11 किती संख्या आहेत 3 संख्या आहेत. तर मग काय करायचंय 3 पॉईंट एकाखाली एक मांडून घ्यायचे असं शार्प ठीक आहे 3 एकाखाली एक मांडून घेतले. उत्तरामध्ये पण काय केलं पॉईंटच्या खाली काय केला पॉईंट मांडून घेतला. आता पहिली संख्या लिहायची 896 पॉईंट किती 7 896.7. दुसरी संख्या काय आहे 7.896 म्हणजे 7 इथे आणि 896 इथे ठीक आहे. तिसरी संख्या काय आहे 11.11 एक इथं 11 पॉईंट काय 11 झालं. आता राहिलेल्या जागेवर काय टाकून घ्यायचे आपल्याला 0 टाकून घ्या. इथं एक 0 इथं एक 0 इथं एक 0 बरोबर आहे की नाही इथं एक 0 इथं 2 0 आणि या सर्वांची काय करायची आहे बेरीज 6 6 9 1 10 0 कॅरी फॉरवर्ड किती केला 1 7 आणि 1 8 8 आणि 8 16 16 आणि हा 1 17 7 पुन्हा कॅरी फॉरवर्ड किती केला 1 6 आणि 1 7 7 आणि 7 14 14 आणि 1 15 5 कॅरी फॉरवर्ड किती केला 1 9 1 10 10 आणि 1 11 1 हातच्याला पुन्हा 1 गेला 8 आणि 1 9 915.706 काय उत्तर आलं 915.706. पॉईंटची बेरीज आय होप समजत असेल. जेवढ्या संख्या असतील सर्व तेवढ्या संख्या मोजून घ्यायच्या त्याच्या खाली काय टाकायचे पॉईंट टाकायचे. पॉईंटच्या उजवीकडच्या संख्या लिहून काढायच्या पॉईंटच्या डावीकडे संख्या लिहायच्या ठीक आहे. बघा पुढचा पॉईंट डिस्कस करू आपण. पुढची संख्या काय आहे मित्रांनो बघा पुढची संख्या काय आहे 55.55 44.44 333.333 किती संख्या आहेत 3 म्हणून काय करायचे 3 पॉईंट एकाखाली एक मांडायचे. किती पॉईंट एकाखाली एक मांडायचे 3 पॉईंट एकाखाली एक मांडायचे. उत्तरामध्ये पण पॉईंटच्या खाली पॉईंट मांडायचा आहे आपल्याला ठीक आहे. आता बघा 55.55 म्हणजे हा 55 इथं 5 इथं आणि 5 इथं 55.55 त्याच्यानंतर संख्या काय 44.44 हा 4 इथे हा एक 4 इथं हा एक 4 हा एक 4 44.44. पुढची संख्या काय आहे 333.333 हा 3 इथे हा एक 3 इथं हा 3 इथं 333 परत लिहून टाकू 3 3 3 राहिलेल्या जागेवर काय टाकून घ्यायचे 0 टाकायचे. स्टार्टिंगला टाकण्याचा प्रयत्न करा पुढे जाऊन तुम्हाला 0 टाकण्याची गरज नाही ठीक आहे. आणि या सर्वांची काय करायची ॲडिशन बरोबर आहे की नाही 3 बघा 7 4 आणि 3 7 7 5 12
2 कॅरी फॉरवर्ड किंवा हातच्याला किती दिला 1 4 आणि 3 7 7 5 12 12 आणि 1 13 अशी 3 पुन्हा कॅरी फॉरवर्ड किती केला 1 7 4 आणि 3 7 7 5 12 12 आणि 1 13 अशी 3 कॅरी फॉरवर्ड किती केला 1 7 आणि 4 7 7 आणि 3 सॉरी 4 आणि 3 7 7 5 12 12 आणि 1 13 अशी 3 कॅरी फॉरवर्ड किती केला 1 3 आणि 1 4 433.323 काय उत्तर आलं 433.323 ही संख्या बघू आपण काय आहे 0.5 अधिक 0.55 अधिक 0.555 अधिक 55 किती संख्या आहेत 4 संख्या आहेत किती संख्या आहेत 4 मग 4 पॉईंट काय केले आपण एकाखाली एक मांडून घेतले 4 पॉईंट काय केले एकाखाली एक काय केले मांडून घेतले उत्तरामध्ये पण काय केलं पॉईंटच्या खाली पॉईंट काय केला मांडून घेतला आय होप तुम्हाला हे समजलं असेल मी काय केलं 4 संख्या होत्या म्हणून 4 संख्या 4 पॉईंट एकाखाली एक मांडले उत्तरामध्ये पण पॉईंटच्या खाली पॉईंट मांडून घेतला आता बघा 0.5 पहिली संख्या लिहिली आता दुसरी संख्या काय आहे 0.55 0.55 लिहून काढली तिसरी संख्या 0.555 0.5 5 आणि 5 555 तिसरी संख्या 555 आहे फक्त 555.00 होते म्हणजे 555 कुठं टाकावं लागेल पूर्णांक आहे पूर्ण संख्या आहे म्हणजे इथं 555 इथं टाकावं लागेल बरोबर आहे की नाही राहिलेल्या जागेवर काय टाकून घ्याल 0 555.000 काय फरक पडतो इथं एक 0 टाका इथं 0 टाका इथं 0 वाटल्यास तुम्ही इथंही 0 टाकू शकतात नाही टाकले तरी चालणार म्हणजे सर्वांची काय करायची आहे बेरीज 5 अशी 5 5 आणि 5 10 अशी 0 हातच्याला किती गेला 1 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 1 16 अशी 6 हातच्याला पुन्हा किती गेला 1 5 आणि 1 6 5 अशी 5 आणि 5 अशी 5 556.605 काय उत्तर आलं मित्रांनो 556.605 येते लक्षात आय होप तुम्हाला समजत असेल व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घेण्याचा काय करणार आहात प्रयत्न करणार आहात बघा आतापर्यंत आपण संख्यांची बेरीज केली आता संख्यांची काय करायची मित्रांनो वजाबाकी करायची आहे संख्यांची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे पहिली संख्या काय आहे 123.7 वजा 3.123 मग दोन संख्या आहेत म्हणून काय करायचे 2 पॉईंट एकाखाली एक मांडून घ्यायचे जसं बेरजेला करतो तसंच कोणाला करायचंय वजाबाकीला सुद्धा करायचं आहे ठीक आहे आणि उत्तरामध्ये सुद्धा पॉईंटच्या खाली काय करायचं आहे पॉईंट मांडून घ्यायचं आहे मग आता पहिली संख्या आपण लिहून काढू काय आहे पहिली संख्या काय आहे आपली 123 3 2 1 123 पॉईंट किती आहे 7 आणि दुसरी संख्या आहे 3.123 आता राहिलेल्या जागेवर काय करायचं आहे मित्रांनो राहिलेल्या जागेवर काय टाकायचं आहे 0 टाकायचं आहे राहिलेल्या जागेवर काय टाकायचं आहे 0 टाकायचं आहे यांची काय करायची आहे वजाबाकी करू यांची काय करणार आहोत वजाबाकी आता बघा या 0तनं हे 3 वजा होतील का या 0 मधनं हे 3 वजा होतील का नाही या 0 कडनं एक बॉरो करा उसना घ्या ठीक आहे आणि हा एक वरती ठेवा किती झाले 10 10तनं 3 गेले 7 या 0 कडनं जो एक बॉरो केला होता ठीक आहे उसना घेतलेला होता तो खाली काय केला वापस केला तो खाली काय केला वापस केला 2 आणि 1 किती झाले जर वरून उसना घेतला तरच खाली काय करायचा वापस करायचा असतो वरून जर उसना घेतला नाही तर खाली वापस करायचा नाही 0 कडनं एक उसना घेतला होता म्हणून खाली तो एक काय केला वापस केला आता 2 आणि 1 किती झाले 3 या 0तनं हे 3 वजा होतील का नाही या 7कडनं एक उसना घ्या हा 0 वरती ठेवा 10तनं हे 3 गेले किती उरले 7 7कडनं जो उसना घेतला होता तो खाली काय केला आपण वापस केला बघा या 7तनं हे 1 आणि 1 2 गेले किती उरताय 5 किती उरताय 5 पॉईंटच्या खाली काय टाकला पॉईंट 3तनं 3 गेले काय उरताय 0 2तनं 0 गेले 2 आणि 1तनं 0 गेला 1 सो उत्तर येते आपल्या मित्रांनो 120.577 काय उत्तर येते 120.577 हे उत्तर येते आय होप तुम्हाला समजलं असेल हे उदाहरण बघा पुढचं 65.8 वजा 61.111 बरोबर आहे की नाही किती संख्या आहेत 2 संख्या आहेत म्हणून 2 पॉईंट एकाखाली एक मांडून घेऊ आपण 2 पॉईंट एकाखाली एक मांडून घेऊ उत्तरामध्ये पण काय करायचंय पॉईंटच्या खाली पॉईंट काय करायचा आहे मांडून घ्यायचा आहे आता आपली संख्या काय आहे 65 ना बरोबर आहे की नाही 65 पॉईंट किती आहे 8 आणि 61 पॉईंट किती आहे 111 61 पॉईंट किती 111 आता राहिलेल्या जागेवर काय टाकून घ्यायचे मित्रांनो 0 टाकून घेऊ इथं 2 काय फरक पडत नाही यांची काय करायची आहे वजाबाकी करायची आता या 0 मधनं हा 1 वजा होईल का नाही होणार या 0 कडनं एक बॉरो करू किंवा उसना घेऊ आणि हा 0 वरती लिहू किती झाले 10 या 10तनं हा 1 गेला किती उरताय मित्रांनो 9 उरताय या 0 कडनं आपण एक उसना घेतला होता तो खाली काय केला
वापस केला, 1 आणि 1 किती झाले 2 झाले, या झिरोतनं हे 2 वजा होतील का नाही, या 8कडनं 1 उसना घ्या, हा 0 वरती लिहा, 10 ही 2 गेले, किती उरत आहे 8 उरत आहे, 8कडनं 1 उसना घेतला होता, तो खाली काय केला वापस केला, हा 1 आणि 1 किती झाले 2 झाले, या 8तनं हे 2 गेले, किती उरले 6 उरले, किती उरले 6 उरले, पॉईंटच्या खाली काय लिहिला पॉईंट लिहिला, आता या 5कडनं 1 उसना घेतला होता का आपण नाही, मग तो खाली वापस करण्याची गरज सुद्धा नाही, 5तनं 1 गेला, किती उरत आहे मित्रांनो 4 उरत आहे, आणि 6मधनं 6 गेले, किती उरत आहे 0, म्हणजेच 4.689, काय उत्तर येते आपलं 4.689, अतिशय सोपं आहे पॉईंटचे वजाबाकी, पॉईंटच्या खाली पॉईंट मांडून घ्यायचे, डावीकडच्या संख्या डावीकडे लिहायच्या, उजवीकडच्या संख्या काय करायच्या आहेत उजवीकडे लिहायच्या आहेत. नेक्स्ट उदाहरण आपण सॉल्व्ह करू, 0.5 वजा 0.55, 0.5 वजा 0.55 किती संख्या आहेत मित्रांनो 2 संख्या आहेत, म्हणून 2 पॉईंट एका खाली एक मांडून घेतले, उत्तरामध्ये पण काय केलंय पॉईंटच्या खाली पॉईंट मांडून घेतला. आता आपल्या संख्या काय काय आहेत बघा, 0. काय आहे 5 आणि 0.55, ठीक आहे 0.55. आता ही संख्या मायनस मध्ये जाईल मित्रांनो, कारण की 0.5 म्हणजे इथे 0 टाकल्यावर 0.50 होईल व संख्या काय होईल वजा उत्तर येईल, याचं उत्तर काय येणार आहे वजा 55 मधनं 50 मायनस करावं लागतील, वजा 0.5. कसं नंतरून सांगतो हे लक्ष द्या. बघा काय आपली संख्या 111 वजा 11.11, मग संख्या काय आहे बघा 2 संख्या आहेत, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून काढले, उत्तरामध्ये पण काय केलं पॉईंटच्या खाली पॉईंट लिहून काढला. आता बघा 111 ना 1 आणि 1 वजा पॉईंट 111 वजा 11.11, पॉईंट पासून जवळून डावीकडे लिहित जायचं आणि पॉईंट पासून कुठे लिहित जायचं मित्रांनो उजवीकडे लिहित जायचंय. आता राहिलेल्या जागेवर काय टाकून घेऊ शकता तुम्ही, इथे 1 0 टाका, इथे 1 0 टाका आणि यांची काय करणार आहात वजाबाकी करणार आहात. आता या एकातनं हा 0 गेला, किती उरत आहे मित्रांनो 1 उरत आहे, एकातनं हा 0 वजा झाल्यावर 1 उरत आहे, या एकातनं हा 1 गेला 0 उरतोय, या एकातनं हा 1 गेला 0 उरतोय, पॉईंटच्या खाली काय टाकला पॉईंट टाकला, हा एकातनं हा 1 गेला 0 उरतोय, हा एकातनं हा 1 गेला 0 उरतोय, आणि हा एकातनं हा 0 गेला काय उरतोय 1 उरतोय. 100.001, सो काय उत्तर येणार आहे आपलं 100.001. अतिशय सोपं आहे. या पद्धतीने बघा वजाबाकीचे काही उदाहरण आपण काय करत आहोत डिस्कस करत आहोत मित्रांनो, ठीक आहे. आता ही झाली वजाबाकी आणि बेरीज करताना काय करतो पॉईंटच्या खाली काय मांडतो पॉईंट मांडून घेतो. आता आपण गुणाकार करू, गुणाकार पण अतिशय सोपा आहे. संख्या काय आहे 12.6 गुणाकारामध्ये काय आहे 5.5. आता बघा आपली संख्या असं आहे गुणाकार 12.6 गुणाकारामध्ये 5.5, बरोबर की नाही. 5 मिनिटासाठी सर्व पॉईंट काय करायचे आहेत विसरून जायचे आहेत, 5 मिनिटासाठी सर्व पॉईंट काय करायचे आहेत विसरून जायचे आहेत. वरची संख्या काय होईल 126 गुणाकारामध्ये किती 55, 126 गुणाकारामध्ये किती 55 होईल. आता कॉमन पद्धतीने तुम्हाला जसा गुणाकार येतो त्या पद्धतीने गुणाकार करून घेऊ. 6 पंचे 300, हातच्याला किती गेला 3, 5 दुने 10 आणि 3 1303, पुन्हा कॅरी फॉरवर्ड किती गेला 1, 5 1 5 आणि 1 6. आता ह्या 5ने गुणून झालं, आता ह्या 5ने गुणायचं म्हणून खाली एक 0 देतो किंवा काय देतो अधिकचं चिन्ह देतो, स्टार देतो, काही द्या, ठीक आहे. आता ह्या 5ने जर याला गुणलं तर 630 येतं, तर ह्या 5ने गुणल्यावर पण काय येणार आहे 630च उत्तर येणार आहे, म्हणून पुन्हा 0 3 आणि 7 आणि यांची काय करतो मित्रांनो आपण बेरीज करतो, यांची काय करतो बेरीज करतो. 0 0 0 3 3 7 3 9 6 6 69 30 हा आला गुणाकार. आता पॉईंटच्या उजवीकडे किती घर आहे हे 1 घर आहे आणि हे 2 घर आहेत. उजवीकडे किती घर आहेत मित्रांनो 2 घर आहेत. पॉईंटच्या उजवीकडे किती घर आहेत हा 1 आणि हा 2 घर आहेत, म्हणून इकडून उजवीकडनं 2 घरं सरकायचे आहेत आणि पॉईंट इथे टाकायचा आहे 1 2 आणि पॉईंट कुठे टाकला या जागेवर, म्हणजे 69.30. सो उत्तर काय बनते आपलं 69.30. अतिशय सोपं आहे, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. उदाहरण पॉज करा, लिहून घेण्याचा काय करणार आहात प्रयत्न करणार आहात. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. काय आहे 12.4 गुणाकारामध्ये 1.1, म्हणजे आपली संख्या अशी आहे मित्रांनो ती 12.4 गुणाकारामध्ये 1.1, बरोबर आहे. संख्या 5 मिनिटासाठी सर्व पॉईंट विसरून जायचे आहेत. वरची संख्या होईल 124 गुणाकारामध्ये किती मित्रांनो 11. 11चा पाडा म्हणू आता 11 चोक
44 4 पुन्हा हातच्याला 4 गेले, 11 दुने 22 आणि 4 26 4 हातच्याला किती गेले 2, 11 1 11, 11 आणि 2 किती झाले 13. आता पॉईंटच्या उजवीकडे किती घर आहेत ते मोजायचे आहेत आपल्याला. पॉईंटच्या उजवीकडे किती घर आहेत, हे एक घर आहे आणि हे दुसरा घर आहे, म्हणून इकडून पुन्हा 2 घरं सरकायची आहेत. 13 पॉईंट किती उत्तर आलं 64. 13 पॉईंट किती उत्तर आलं 64. अतिशय सोपं आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू आपण. काय आहे 34.45 गुणाकारामध्ये 1.2 म्हणजे असं लिहू आपण 34.45 गुणाकारामध्ये 1.2. 5 मिनिटासाठी सर्व पॉईंट काय करायचे आहेत आपल्याला विसरून जायचे म्हणजे आपली संख्या होईल 34.45 गुणाकारामध्ये किती 12. आता कॉमनली गुणाकार करून घेऊ आपण. 12 पंचे 60 0 हातच्याला गेला 6, 12 चोक 48, 48 6 54 4 हातच्याला गेला 5, 12 चोक 48, 48 आणि 5 53, 48 आणि 5 किती होतात 53 3 हातच्याला गेला 5, 12 त्रिक 36, 36 आणि हे 5 झाले 41. सो उत्तर आलं आपलं 41 340. काय उत्तर आलं 41 340. मग पॉईंटच्या उजवीकडे किती घरं आहेत 2 आणि हा एकूण किती घरं झाले मित्रांनो 3 घरं झाले. एकूण किती घरं झाले हे 3 घरं झाले. तर एकूण 3 घरं आपल्याला काय करायचे आहेत सरकायचे आहेत 1 2 आणि 3. सो 41 पॉईंट काय येणार आहे 340. सो उत्तर काय येणार आहे 41.340. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. काय आपलं नेक्स्ट एक्झाम्पल 12.6 गुणाकारामध्ये किती 5.5 म्हणजेच तुम्ही असं लिहू शकता 12.6 गुणाकारामध्ये 5.5. 5 मिनिटासाठी सर्व पॉईंट काय करायचे आहेत आपल्याला विसरायचे आहेत. वरची संख्या काय होईल 126 गुणाकारामध्ये किती 55. 126 गुणाकारामध्ये किती होईल 55 होईल. ठीक आहे. सो 6 पंचे 83 0 कॅरी फॉरवर्ड किती गेला 3, 5 दुने 10 3 13 3 पुन्हा हातच्याला 1, 5 1 5 आणि 1 6 630. हे उदाहरण आपण पहिले ऑलरेडी सोडवलंय. खाली स्टार देणार, पुन्हा या 5 ने मल्टिप्लाय करणार. 5 सक 30 5 सक 83 0 हातच्याला किती गेला 3, 5 दुने 10 10 3 13 3 हातच्याला किती गेला 1, 5 1 5 आणि हा 1 6 आणि यांची बेरीज 0 0 3 3 6 3 9 6 6 69 30. पॉईंटच्या उजवीकडे किती घर आहेत हे एक घर हे 2 घर. एकूण किती घरं सरकायचे आहेत मित्रांनो 2 घरं सरकायचे आहेत. 69.30. सो काय उत्तर येणार आहे 69.30. तुम्हाला गुणाकार करायचा आहे 124 गुणाकारामध्ये किती 11 करायचे आणि 2 घरं तुम्हाला सरकायचे आहेत. याचं उत्तर तुम्ही मला सांगणार आहात. ठीक आहे. सो या पद्धतीने इथं पॉईंटचा वजाबाकी गुणाकार बेरीज वजाबाकी आणि गुणाकार डिस्कस केला. भागाकार पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.